तुम्ही नटसम्राट हा चित्रपट पाहिलाय का? नसेल तर पुढचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट पाहून नटसम्राट चित्रपट आणि त्यातील पात्र डोळ्यासमोर नक्की उभी राहतील. ज्या मुलांना कष्टानं शिकवायचं पण म्हातारपणात तीच आपल्याला मरणाच्या दारेत सोडून जातात, अशा अनेक घटना पाहिल्या असतील. मात्र याला जरब बसावी म्हणून कर्नाटक सरकारने एक उत्तम निर्णय घेतलाय. काय आहे हा निर्णय पाहूया. या गाडीत बसणाऱ्या प्रत्येकाला नटसम्राट मधल्या आप्पासाहेब बेलवलकरांचं आयुष्य भोगावं लागलं. पोरांनी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली. उपचारासाठी बापाला रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर आपल्याच जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. रुग्णालयात खितपत पडलेल्या बापाला घरी घेऊन जायला कुणीच आलेलं नाही. बेळगावमधल्या शासकीय रुग्णालयात असे किमान 100 आई बाप खितपत पडले. रोजच्या रोज असे पेशंट येत असतात ज्यांना त्यांचे नातेवाईक पुन्हा घरी घेऊन जात नाहीत. आम्ही अनेकदा त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, पण दुर्दैवानं त्याला कोणतंच उत्तर मिळत नाही. त्यामुळे आम्हाला अशा रुग्णांची स्पेशल वॉर्डात देखभाल करावीच लागते. रुग्णालयातल्या अशा सगळ्या रुग्णांना उपचारानंतर तुर्तास वृद्धाश्रमात आसरा दिलाय, पण हा काही उपाय नाही. यासाठीच कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून अशा मुलांना हस्तांतरित झालेली मालमत्ता रद्द करण्याची मागणी केली. आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये टाकून जाण्याचं प्रमाण बेळगावमध्ये अधिक असल्याचं दिसून आलं. त्यामुळे अशा मुलांना वारसा हक्काने हस्तांतरित झालेली संपत्ती रद्द करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास हे हस्तांतरण थांबवता येईल. पण असं करणं शक्य आहे का? एकदा हस्तांतरित केलेली मालमत्ता पुन्हा त्या वारसाकडून काढून घेतली जाऊ शकते का? याबाबत कर्नाटकच्या महसूल मंत्र्यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे. महसूल मंत्री कृष्णा बायरगौडा म्हणतात, ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 मध्ये पालकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा त्यांना सोडून देणाऱ्या मुलांना वारसा हक्कांपासून वंचित ठेवण्याची तरतूद आहे. 100 पैकी 70 जणांना वृद्धाश्रमात तात्पुरता आसरा मिळालाय, पण उर्वरित 30 जणांचं काय करायचं असा प्रश्न पडला. ना त्यांना वृद्धाश्रमाचा आसरा मिळतोय, ना त्यांना कुणी आपलं म्हणतंय. असे लाखो आप्पासाहेब बेलवलकर देशभरातल्या रुग्णालयांमध्ये खितपत पडले आहेत आणि म्हणतायत, कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडताय. जिथून कोणी उठवणार रे अशी जागा कुठताय. कोणी घर देतं का रे? घर. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.